नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 48. घटिकार कुंभार. भंते नागसेन, भगवान बुद्धांनी म्हटले आहे की घटिकार कुंभाराचे घर 3 महिनेपर्यंत पूर्णतः शाकारल्या विना पडून राहिले. तथापि त्यात पावसाचा एक थेंब सुद्धा पडला नाही. शिवाय सोबतच त्यांनी असेही म्हटले आहे की भगवान काश्यप यांच्या कुटीवर मात्र जोरदार वृष्टीवर्षाव झाला होता. भंते नागसेन, बुद्धासारख्या पुण्य पावन महापुरुषाच्या कुटीवर पावसाचा वर्षाव झाला हे कसे घडले? बुद्धाचे तेजही तर तसेच श्रेष्ठ असावयास पाहिजे होते. भंते घटिकार कुंभाराचे घर 3 महिनेपर्यंत पूर्णतः शाकारल्या विना पडून राहिले, परंतु पावसाचा एक थेंब सुद्धा त्यावर पडला नाही. असे जर भगवान बुद्धांनी खरोखर म्हटले असेल, तर भगवान काश्यप बुद्धाच्या कुटीवर मात्र जोरदार वृष्टीवर्षाव झाला होता हे त्यांनीच सांगितलेले वचन खोटे ठरते. आणि जर भगवान काश्यप बुद्धाच्या कुटीवर वृष्टीवर्षाव झाला हे खरे असेल, तर घटिकार कुंभाराच्या शाकारल्याशिवाय पूर्ण 3 महिनेपर्यंत पडून राहिलेल्या घरावर वृष्टी वर्षाव झाला नाही ही बाब खोटी ठरते. हा एक गुंतागुंतीचाच प्रश्न आहे. महाराज, यातील दोन्ही वचने खरी आहेत, खोटे काहीच नाही. महाराज, घटिकार कुंभार शीलवान, धार्मिक आणि पुण्यवान होता. तो आपल्या अंध व म्हाताऱ्या मातापित्यांचे पालनपोषण करून त्यांची श्रद्धा भावाने सेवा करीत होता. एकेवेळी तो दुसऱ्या गावाला गेला असता त्याला न विचारताच लोकांनी त्याच्या घरावरील छप्पर काढून घेतले आणि त्या साहित्यांनी बुद्धाची कुटी शाकारून दिली. याप्रमाणे त्याचे घर उजाड व बरबाद केले असले तरी घटिकाकारास त्याचा राग आला नाही किंवा याबद्दल दुःखही झाले नाही. एवढेच नव्हे तर आपल्या घराचे छप्पर बुद्धाची कुटी शाकारण्याच्या कामी आले म्हणून त्यास अत्यानंद झाला आणि अतीव आनंदाने भरून गेलेल्या मनाने तो विचार करू लागला की अहो, संसारात सर्वश्रेष्ठ भगवान बुद्ध माझ्या प्रती प्रसन्न होत त्या पुण्याचे फळ त्या घटिकाकारास तात्काळ मिळाले. महाराज, एवढ्याशा गोष्टीवरून बुद्धाचे चित्त कधीही चंचल होत नसते. महाराज, पर्वतराज सुमेरू असा आहे की मोठ्यात मोठे वादळ आले तर तो कधीही हलत नाही. कितीही मोठमोठ्या नद्या जरी सागराला येऊन मिळाल्या तरी तो महासागर कधी भरत नाही की त्याला ओहोटी येत नाही. महाराज, तसेच बुद्धांचे सुद्धा असते. ते एवढ्याशा गोष्टीवरून कधीच चंचल चित्त होत नाहीत. जगातील सर्व लोकांच्या प्रती बुद्धाच्या मनात निस्सीम अनुकंपा होती. त्यामुळेच त्यांच्या कुटीवर वृष्टी वर्षाव झाला होता. महाराज, 2 बाबींमुळे बुद्ध आपल्या योगशक्तीने उत्पन्न केलेल्या वस्तूंचा उपयोग करण्याचा चमत्कार दाखवित नाही. ती 2 कारणे अशी. 1. देवता आणि मनुष्य बुद्धांना आवश्यक अशा वस्तूंचे दान करून त्या पुण्यबळाचे आवागमनाच्या दुःखमय जंजालातून मुक्त होतील. आणि 2. बुद्ध आपल्या रिद्धिबळाच्या चमत्काराच्या आधारावर आपला जीवनचरितार्थ चालवितात. असे तासेरे इतर लोक मारू नयेत.
याच 2 कारणामुळे बुद्ध आपल्या योग बळाने निर्माण केलेल्या कोणत्या वस्तूंचा उपयोग करीत नाहीत. महाराज, जरी स्वतः ब्रह्मदेवाने किंवा इंद्राने त्यांच्या कुटीवर पावसाचा वर्षाव होऊ दिला नसता, तर ते सुद्धा योग्य न ठरता निंदनीयच ठरले असते. कारण की यावरून देखील हे बुद्ध आपल्या मायेचा प्रताप दाखवून जगाला भुरळ घालून वश करतात, असे श्लोक म्हणाले असते. यासाठी त्यावेळी काहीही न करणे हेच त्यांच्यासाठी योग्य होते. महाराज, बुद्ध स्वतःसाठी कधीही काही मागत नसतात. म्हणूनच त्यांच्याकडे कोणीही वाईट दृष्टीने बोट दाखवू शकत नाही. बरोबर आहे भंते नागसेन, आपण जे सांगितले ते मी सहर्ष मान्य करतो. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.